Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir, the finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to discuss about the new topic of rotational dynamics, that means expression for angular momentum in terms of moment of inertia, or also called as angular momentum of rotating body. Okay, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टडी करायचा आहे, किंवा तुम्ही त्याला अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी जरी म्हटलं तरी चालेल. मग हा जो अँग्युलर मोमेंटम असेल तर तो अँग्युलर मोमेंटम आपण कॅपिटल एल ने रिप्रेझेंट करत असतो किंवा तो डिनोट करत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला रोटेटिंग बॉडीचा जो अँग्युलर मोमेंटम असेल तर त्या अँग्युलर मोमेंटमचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. मग रोटेटिंग बॉडीचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करण्याआधी आपल्याला जो डायग्राम असेल तर त्या डायग्रामचा व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्यायचं. त्याच्यामध्ये असणारा जो डायनामिक्स पार्ट असेल तर त्या डायनामिक्स पार्टचा जर व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालं तर त्यानंतर त्या रोटेटिंग बॉडीचा जो अँग्युलर मोमेंटम असेल तर त्या अँग्युलर मोमेंटमचं जे एक्सप्रेशन असेल तर ते आपल्याला इझिली अंडरस्टँड होईल. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, हा एक रिजिड बॉडी आहे आणि त्या रिजिड बॉडीचं मास, टोटल मास हे कॅपिटल एम आहे. ठीक आहे, आणि त्या रिजिड बॉडी मधून एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पास करून दिला आणि त्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या पॉइंट आम्ही पॉइंट ऑफ वन रिप्रेझेंट करून दिलं. आणि ह्या रिजिड बॉडीचं जे टोटल मास असेल तर ते कॅपिटल एम असेल. आणि हा जो रिजिड बॉडी असेल तर हा रिजिड बॉडी एन नंबर ऑफ पार्टिकल्सने तयार झालेला आहे. मग त्याच्याला जो फर्स्ट पार्टिकल असेल तर त्या फर्स्ट पार्टिकलचं मास m1 असेल, सेकंड पार्टिकलचं मास m2 असेल आणि n नंबर ऑफ पार्टिकलचं मास हे mn असेल. त्यानंतर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर त्या फर्स्ट नंबरचा जो पार्टिकल असेल तर त्याचं मास m1 असेल, म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर m1 पर्यंत डिस्टन्स हे r1 असेल. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर m2 पर्यंत डिस्टन्स हे r2 असेल. तसंच ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर n नंबर ऑफ पार्टिकलचं जे मास असेल तर त्याच्यापर्यंत डिस्टन्स हे r इतकं असेल. ठीक आहे, त्यानंतर आता या ठिकाणी बघा, हा जो रिजिड बॉडी असेल तर त्या रिजिड बॉडी मधली जी व्हेलॉसिटी असेल तर ती अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, आणि त्या रिजिड बॉडी मधली जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर ती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. बट तो जो रिजिड बॉडी असेल तर त्या रिजिड बॉडी मध्ये असलेले जे n नंबर ऑफ पार्टिकल असेल तर त्या n नंबर ऑफ पार्टिकल मधली जी लिनियर व्हेलॉसिटी असेल तर ती लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी असेल. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, फर्स्ट पार्टिकल मधली लिनियर व्हेलॉसिटी v1 असेल, सेकंड मधली लिनियर व्हेलॉसिटी ही v2 असेल आणि n नंबर ऑफ पार्टिकल मधली व्हेलॉसिटी ही vn इतकी असेल. म्हणजे प्रत्येक n नंबर ऑफ पार्टिकल्स मधली जी लिनियर व्हेलॉसिटी आहे तर ती लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी. बट हा जो रिजिड बॉडी आहे तर त्या रिजिड बॉडी मधली जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर ती अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. कारण की हा जो रिजिड बॉडी असेल तर हा रिजिड बॉडी काय करतो बरं, एक रोटेटिंग बॉडी असेल. मग त्या रोटेटिंग बॉडी मधली जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर ती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी असेल. बट ते n नंबर ऑफ जे पार्टिकल असेल तर त्या n नंबर ऑफ पार्टिकल मधली जी लिनियर व्हेलॉसिटी असेल तर ती लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी असेल. ओके, मग या ठिकाणी बघा, द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, ठीक आहे, द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी इज इक्वल टू मोमेंटम. मग मोमेंटमचा फॉर्म्युला काय बरं, मास इंटू व्हेलॉसिटी इज इक्वल टू मोमेंटम असेल. देअरफॉर या ठिकाणी बघा, देअरफॉर फ्रॉम फिगर, ठीक आहे, मग p इज इक्वल टू, p म्हणजे काय बरं, लिनियर मोमेंटम. आता ह्या ठिकाणी m1 इंटू v1 म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटीचा जर प्रॉडक्ट केला तर आपल्याला त्या ठिकाणी लिनियर मोमेंटम मिळतो. देअरफॉर लिनियर मोमेंटम इज इक्वल टू m इंटू v, द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू व्हेलॉसिटी, तर आपल्याला त्या ठिकाणी मोमेंटम मिळतोय. बट हा जो मोमेंटम असेल तर आपण कोणत्या पार्टिकलचा मोमेंटम फाइंड आउट केला बरं, तो फर्स्ट पार्टिकलचा मोमेंटम फाइंड आउट केला, म्हणजे p1 इज इक्वल टू m1 इंटू v1. ठीक आहे, मग आपण हा जो फर्स्ट पार्टिकल असेल तर त्या फर्स्ट पार्टिकलचा मासचा आणि त्याची व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट करून दिला तर आपल्याला त्या फर्स्ट पार्टिकलचा मोमेंटम मिळाला, p1 मिळाला. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर फर्स्ट ने मी रिप्रेझेंट करून दिलं. बट angular momentum L is equal to P into R. ठीक आहे, P म्हणजे काय बरं, त्या पार्टिकलचा लिनियर मोमेंटम असेल तर त्या पार्टिकलचा जो लिनियर मोमेंटम असेल तर त्या लिनियर मोमेंटमला त्याचं जे डिस्टन्स असेल तर त्या डिस्टन्सने काय करून द्यायचं बरं, मल्टिप्लाय करून द्यायचं. ठीक आहे, मग त्याचं जे लिनियर मोमेंटम असेल तर ते लिनियर मोमेंटम मल्टिप्लाय बाय त्याचं डिस्टन्स असेल तर दोघांचा जर आपण प्रोडक्ट केला तर आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळतोय. आणि अँग्युलर मोमेंटम हा आपण
कॅपिटल एल ने डिनोट केला जातो. देअरफोर L1 इज इक्वल टू, आता जो फर्स्ट पार्टिकल असेल तर त्या फर्स्ट पार्टिकल मधलं आपल्याला जे अँग्युलर मोमेंटम असेल तर ते अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचे. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय बरं, P इंटू आर. P म्हणजे लिनियर मोमेंटम इंटू आर. म्हणजे या ठिकाणी बघा मास इंटू व्हेलॉसिटीचा आपण प्रोडक्ट केला म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लिनियर मोमेंटम मिळालं. आणि फर्स्ट पार्टिकल मध्ये डिस्टन्स हे r असेल तर दोघांचा जर आपण प्रोडक्ट केला तर आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळेल. आता फर्स्ट पार्टिकल मधला अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचंय. मग L1 इज इक्वल टू म्हणजे आपण हे फर्स्ट पार्टिकल मधला अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करतोय. ठीक आहे. मग L1 इज इक्वल टू, आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय बनवतो, P इंटू आर. ठीक आहे, P इंटू आर असेल. बट आपण हा अँग्युलर मोमेंटम कोणत्या पार्टिकलचा फाइंड आउट करतोय, फर्स्ट पार्टिकलचा फाइंड आउट करतोय म्हणजे P1 R1. ठीक आहे. बट P1 is equal to, what is the value of P1? M1 into V1. Put this value in this equation. ठीक आहे. आता आपण P1 ची व्हॅल्यू M1 into V1 ह्या ठिकाणी पुट अप करून द्यायची. Therefore L1 is equal to, आता P1 ची व्हॅल्यू M1 into V1. ठीक आहे. आणि हा R1 त्या ठिकाणी ऍज इट इज असेल, R1 ऍज इट इज. but V1 is equal to R into omega. According to relation between angular velocity and linear velocity, आपण प्रीवियस इयर मध्ये एक रिलेशन बघितलं होतं लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचं. तर त्याच्यातला आपला V is equal to R into omega मिळाला होता. मग therefore आता या ठिकाणी V1 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट म्हणजे V1 is equal to R1 into omega, कारण की ओमेगा हा कॉन्स्टंट असेल. मग put this value in this equation. Therefore L1 is equal to M1, आता V1 ची व्हॅल्यू काय पुट अप करायची बरं ती R1 into omega into हा R1 या ठिकाणी ऍज इट इज असेल. Therefore L1 is equal to हा M1 ऍज इट इज R1 into R1 म्हणजे R1 चा स्क्वेअर आणि हा ओमेगा कॉन्स्टंट या ठिकाणी ऍज इट इज. दॅट विल बी द इक्वेशन नंबर सेकंड. म्हणजे जो फर्स्ट पार्टिकल असेल तर त्या फर्स्ट पार्टिकल मधला आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळालं L1 is equal to M1 into R1 स्क्वेअर into ओमेगा. ठीक आहे. जस्ट लाईक दिस त्याला इक्वेशन नंबर सेकंड मध्ये मी रिप्रेझेंट करून दिलं. सिमिलरली आता तसंच आपल्याला जो सेकंड पार्टिकल असेल तर त्या सेकंड पार्टिकलचा आपल्याला जे अँग्युलर मोमेंटम असेल तर ते अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचे. मग देअरफॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल L2 इज इक्वल टू, आता त्याचा मास किती बरं त्या ठिकाणी M2 इतकं असेल. ठीक आहे. त्याच्यातला डिस्टन्स काय असेल बरं तो स्क्वेअर असेल म्हणजे R2 चा स्क्वेअर इनटू त्याच्यातली कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा असेल. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 3 ने मी रिप्रेझेंट करून दिलं. म्हणजे आपण फर्स्ट पार्टिकल आणि सेकंड पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केला. बट तो जो रिजिड बॉडी असेल तर तो रिजिड बॉडी किती पार्टिकल्सने बनलेला आहे, तो n नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेला आहे. म्हणजे देअरफॉर आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला n नंबर ऑफ पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचं इज इक्वल टू, आता n नंबर ऑफ पार्टिकल मधला मास किती बरं ते mn असेल. mn इनटू त्याच्यातला डिस्टन्स rn चा स्क्वेअर rn स्क्वेअर आणि त्याच्यातली कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ने रिप्रेझेंट करून दिली. अँड दॅट विल बी द इक्वेशन नंबर 4. म्हणजे फर्स्ट पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम, सेकंड पार्टिकलचा अँग्युलर मोमेंटम अप टू n नंबर ऑफ पार्टिकलचा आपण अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट केला. देअरफॉर नाउ टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अ रोटेटिंग बॉडी म्हणजे हा जो बॉडी रोटेट होतोय तर त्या रोटेटिंग बॉडीचा आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचे. मग देअरफॉर L इज इक्वल टू, L म्हणजे काय बरं टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस अप टू Ln. म्हणजे आपण जो n नंबर ऑफ पार्टिकलचा जो अँग्युलर मोमेंटम असेल तर त्या अँग्युलर मोमेंटम जर आपण समेशन करून दिलं तर आपल्याला त्या टोटल बॉडीचा अँग्युलर मोमेंटम मिळणार आहे. मग देअरफॉर याला इक्वेशन नंबर 5 ने रिप्रेझेंट करून दिलं. सिंपल सी कंडिशन दिली की देअरफॉर पुट इक्वेशन नंबर 2, 3 and 4, इक्वेशन नंबर 2, 3 and 4 इन इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 2, 3 and 4 हे आपल्याला इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट ऑफ करून द्यायचे. देअरफॉर L इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ L1 ची व्हॅल्यू काय बरं ती M1 R1 स्क्वेअर इनटू ओमेगा प्लस सेकंड ची व्हॅल्यू काय बरं ती M2 R2 स्क्वेअर इनटू ओमेगा प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर इनटू ओमेगा. ठीक आहे.
आता सगळ्यांमध्ये आपल्याला कॉन्स्टंट कॉमन काय मिळतो बरं, ओमेगा सगळीकडे कॉमन मिळतोय. मग देअरफॉर L इज इक्वल टू इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू mn rn स्क्वेअर इनटू ओमेगा. म्हणजे आपण ह्या ठिकाणी बघा, इथे पण ओमेगा, इथे पण ओमेगा आणि इथे पण ओमेगा कॉमन होता, कॉन्स्टंट होता, आपण तो कॉमन काढला. ठीक आहे. मग आपल्याला L इज इक्वल टू इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर द प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा जर स्क्वेअर असेल तर आपल्याला अँगुलर मोमेंटम मिळतोय. हा जो अँगुलर मोमेंटम असेल तर अँगुलर मोमेंटम हा फर्स्ट पार्टिकलचा अँगुलर मोमेंटम असेल, कारण की या ठिकाणी फर्स्ट पार्टिकलचा मास आणि त्याच्यातला डिस्टन्सचा स्क्वेअर करतोय, म्हणजे हा जो असेल तर हा फर्स्ट पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. त्यानंतर आपण या ठिकाणी सेकंड पार्टिकलचा मास असेल आणि त्याच्यातला डिस्टन्सचा स्क्वेअर करून दिला, म्हणजे हा जो सेकंड पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. अप टू आपण हा n नंबर ऑफ पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. ठीक आहे. मग देअरफॉर या ठिकाणी राईट करतोय देअरफॉर आता हा जो फॉर्म असेल तर आपण हा एका सिंबलच्या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो, समेशनच्या फॉर्म मध्ये, कारण की या ठिकाणी आपण n नंबर ऑफ पार्टिकलचा जो प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टचं समेशन करतोय. बघा ह्या ठिकाणी मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा पण प्रोडक्ट आहे, इथे पण मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट आहे. अप टू n नंबर ऑफ पार्टिकल सुद्धा मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट केलाय. देअरफॉर n इज इक्वल टू समेशन ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. ठीक आहे. mi ri स्क्वेअर. ठीक आहे. i इज इक्वल टू 1. ठीक आहे. मग आपण हा फॉर्म असेल तर हा आपण एका समेशनच्या फॉर्म मध्ये लिहून दिला. आपण समेशन कोणाकोणाचं करतोय बरं, आपण समेशन n नंबर ऑफ पार्टिकल्सचं केलंय, पण कोणाचं केलं बरं, मास आणि जे डिस्टन्सचा स्क्वेअर असेल तर त्यांचा जो प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टचं आपण समेशन केलं किती पार्टिकलचं बरं, n नंबर ऑफ पार्टिकलचं. मग देअरफॉर इनटू आता हा ब्रॅकेट आपण समेशनच्या फॉर्म मध्ये लिहून दिला इनटू त्याच्यातली जे कॉन्स्टंट अँगुलर वेलोसिटी असेल तर मी या ठिकाणी ओमेगाने रिप्रेझेंट करून दिली. ठीक आहे. बट summation of n number of particles mi ri square is equal to moment of inertia. म्हणजे ही जी टर्म्स असेल तर ही कोणाची टर्म्स असेल बरं, ती मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. म्हणजे समेशन ऑफ mi ri square is equal to moment of inertia. Put this value in this equation. Therefore L is equal to I into omega and that will be the angular momentum of rotating body. ही जी रोटेटिंग बॉडी असेल तर त्या रोटेटिंग बॉडीचा आपल्याला अँगुलर मोमेंटम मिळाला L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. L म्हणजे अँगुलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इंटू म्हणजे मल्टिप्लाय बाय त्या रोटेटिंग बॉडी मधली जी कॉन्स्टंट अँगुलर वेलोसिटी असेल तर ती कॉन्स्टंट अँगुलर वेलोसिटी म्हणजे ओमेगा असेल. ओके. म्हणजे L इज इक्वल टू I इंटू ओमेगा अँड दॅट विल बी द अँगुलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी. ओके. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक असेल एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, किंवा त्याला आपण टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी जरी म्हटलं तरी चालेल. आणि टॉर्क हा आपण तो या सिम्बॉलने डिनोट करत असतो. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला रोटेटिंग बॉडी मधला जो टॉर्क असेल तर त्या टॉर्कचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे. ठीक आहे. मग आपल्याला रोटेटिंग बॉडी मधला टॉर्क फाइंड आउट करण्याआधी आपल्याला टॉर्क म्हणजे काय ही जी कन्सेप्ट असेल किंवा टॉर्क म्हणजे काय हे अंडरस्टँड करून घेणं खूप महत्त्वाचं असेल. मग टॉर्क इज द वन ऑफ द फोर्स विच इज प्रोड्यूस द रोटेशनल मोशन. टॉर्क हा एक फोर्स आहे आणि तो रोटेशनल मोशनला प्रोड्यूस करतोय. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, आपला रोटेटिंग बॉडीचा टॉर्क फाइंड आउट करण्याआधी आपला जो डायग्राम असेल तर तो डायग्राम व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हा एक रिजिड बॉडी आहे, म्हणजे हा एक रोटेटिंग बॉडी आहे आणि त्या रोटेटिंग बॉडी मधला आपला जो टॉर्क असेल तर तो टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. मग हा रोटेटिंग बॉडीचं जे मास असेल तर ते टोटल मास कॅपिटल एम इतका असेल आणि त्याचा हा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल, त्या रोटेटिंग बॉडीचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असेल आणि तो ऍक्सिस ऑफ रोटेशन आम्ही पॉइंट ऑफ ने रिप्रेझेंट करू. आणि तो जो रिजिड बॉडी असेल तर त्या रिजिड बॉडीचा टोटल मास आहे कॅपिटल एम आहे. त्यानंतर हा जो रिजिड बॉडी असेल किंवा रोटेटिंग बॉडी असेल तर तो रोटेटिंग बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलाय आहे. त्याच्यातला फर्स्ट पार्टिकलचं मास m1 असेल, सेकंड पार्टिकलचं मास m2 असेल, अप टू n नंबर ऑफ पार्टिकलचं मास हे mn इतकं असेल. त्यानंतर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर त्या फर्स्ट पार्टिकल पर्यंत डिस्टन्स हे r1 इतकं डिस्टन्स असेल. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर सेकंड पार्टिकल पर्यंत डिस्टन्स हे r2 असेल आणि n नंबर ऑफ पार्टिकल पर्यंत जे डिस्टन्स असेल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन तर ते असेल rn इतकं डिस्टन्स. त्यानंतर हा जो रोटेटिंग बॉडी असेल तर त्या रोटेटिंग बॉडी मधलं जे ऍक्सेलरेशन असेल तर ते ऍक्सेलरेशन अँगुलर ऍक्सेलरेशन असेल आणि ते अँगुलर ऍक्सेलरेशन आपण अल्फाने डिनोट करत असतो.
म्हणजे ह्या रोटेटिंग बॉडी मधलं जे अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल तर ते अँग्युलर ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल. त्यानंतर आपण मगाशी टॉर्कची डेफिनेशन बघितली. टॉर्क हा काय बरं एक फोर्स आहे तो रोटेशनल मोशनला प्रोड्यूस करतोय. म्हणजे हा जो फर्स्ट पार्टिकल आहे तर त्या फर्स्ट पार्टिकल मधला फोर्स हा F1 असेल, सेकंड मधला फोर्स हा F2 असेल आणि n नंबर ऑफ पार्टिकल मधला फोर्स हा Fn इतका फोर्स असेल. म्हणजे जे n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर त्या n नंबर ऑफ पार्टिकल्स वरती ऍक्ट होणारा जो फोर्स असेल तर तो फोर्स हा डिफरंट फोर्स असेल. बट हा जो रोटेटिंग बॉडी असेल तर त्या रोटेटिंग बॉडी मधलं अँग्युलर ऍक्सेलरेशन हे कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल. मग टॉर्क काय म्हणतोय, टॉर्क इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स. म्हणजे फोर्सचा आणि डिस्टन्सचा जर प्रॉडक्ट केला तर आपल्याला टॉर्क मिळतो. हा असेल टॉर्कचा स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा फर्स्ट पार्टिकल मधला फोर्स F1 आणि त्याच्यातला डिस्टन्स R1 जर दोघांचा जर प्रॉडक्ट करून दिला तर आपल्याला फर्स्ट पार्टिकल मधला जो टॉर्क असेल तर तो टॉर्क मिळेल. तसंच आपण सेकंडचा जो फोर्स असेल आणि त्याच्यातला जे डिस्टन्स असेल तर दोघांचा प्रॉडक्ट करून दिला तर आपल्याला त्या ठिकाणी सेकंड पार्टिकलचा जो टॉर्क असेल तर तो टॉर्क त्या ठिकाणी आपल्याला मिळेल. पण आपल्याला जो होल बॉडी असेल तर त्या होल बॉडी मधला जो रोटेटिंग बॉडी असेल तर त्या रोटेटिंग बॉडी मधला टॉर्कचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे. ठीक आहे. मग therefore from figure टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स हा टॉर्कचा स्टँडर्ड फॉर्म्युला असेल. मग therefore आपला जो फर्स्ट पार्टिकल आहे तर त्या फर्स्ट पार्टिकल मधला आपल्याला जो टॉर्क असेल तर तो टॉर्क फाइंड आउट करायचे. मग टॉर्क फर्स्ट पार्टिकल मधला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल टू टॉर्कचा फॉर्म्युला काय बनतो F इंटू R म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स. मग आता फर्स्ट पार्टिकल मधला जो टॉर्क असेल तर त्या टॉर्क मधला फोर्स काय बरं हा F1 असेल आणि त्याच्यातला डिस्टन्स हे R1 असेल. बट अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ F1 इज इक्वल टू m1 इंटू a1. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. बट आपण हा फोर्स कोणत्या पार्टिकल मधला बरं फर्स्ट पार्टिकल मधला जर फोर्स असेल तर त्याच्यातला मास m1 असेल आणि त्याच्यातलं ऍक्सेलरेशन हे a1 असेल. ठीक आहे. मग therefore put this value in this equation. टॉर्क फर्स्ट इज इक्वल टू आता F1 ची व्हॅल्यू ही m1 इंटू a1 आणि हा R1 ह्या ठिकाणी ऍज इट इज असेल. ठीक आहे. हा R1 मी या ठिकाणी ऍज इट इज लिहून दिला. बट अगेन अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन अँग्युलर ऍक्सेलरेशन अँड लिनियर ऍक्सेलरेशन मग ह्या a ची व्हॅल्यू असेल या ठिकाणी लिहितोय. बट therefore बट a1 is equal to according to relation between angular acceleration and linear acceleration a1 is equal to r1 into alpha. आपण प्रीवियस इयर मध्ये हे पण एक रिलेशन फाइंड आउट केलंय. रिलेशन बिटवीन अँग्युलर ऍक्सेलरेशन अँड लिनियर ऍक्सेलरेशन a is equal to r into alpha हे आपण प्रीवियस इयर मध्ये फाइंड आउट केले. मग पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. therefore टॉर्क फर्स्ट इज इक्वल टू हा m1 ह्या ठिकाणी ऍज इट इज असेल m1 ऍज इट इज. आता a1 ची व्हॅल्यू काय झाली बरं अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन linear acceleration and angular acceleration a1 is equal to r1 into alpha. Put this value in this equation. मग m1 into आता a1 ची व्हॅल्यू काय असेल बरं की r1 into alpha into हा r1 त्या ठिकाणी as it is असेल. ठीक आहे. मग therefore torque first is equal to m1 r1 into r1 म्हणजे r1 चा स्क्वेअर आणि हा कॉन्स्टंट अल्फा या ठिकाणी as it is असेल. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट ने मी रिप्रेझेंट करून दिला. त्यानंतर आता हा टॉर्क आपल्याला फर्स्ट पार्टिकल मधला टॉर्क मिळून गेला m1 r1 स्क्वेअर इनटू अल्फा. मग या ठिकाणी बघा प्रॉडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा जर स्क्वेअर करून दिला म्हणजे मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा जर आपण प्रॉडक्ट करून दिला तर आपल्याला मिळतोय मोमेंट ऑफ इनर्शिया. कारण की मोमेंट ऑफ इनर्शिया काय म्हणतो I इज इक्वल टू m इंटू r स्क्वेअर. म्हणजे मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा जर प्रॉडक्ट करून दिला तर त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. म्हणजे हा फर्स्ट पार्टिकल मधला मास आणि त्याच्यातला डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे आपल्याला हा फर्स्ट पार्टिकल मधला मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा मिळतोय. ठीक आहे. देयरफॉर आपण टॉर्क फाइंड आउट केला फर्स्ट पार्टिकल मधला टॉर्क 1 इज इक्वल टू m1 into r1 स्क्वेअर into अल्फा. तसंच आपल्याला सिमिलरली आणखी आपल्याला सेकंड जो पार्टिकल असेल तर त्या सेकंड पार्टिकल मधला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. टॉर्क 2 इज इक्वल टू आता सेकंड पार्टिकलचा जर टॉर्क आपल्याला फाइंड आउट करायचंय तर त्याच्यातलं मास किती बरं ते m2 इतकं मास असेल. त्याच्यातलं डिस्टन्स r2 आहे म्हणजे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्याच्यातलं कॉन्स्टंट काय असेल बरं तो हा अल्फा अँग्युलर ऍक्सेलरेशन असेल. त्याला इक्वेशन नंबर सेकंड ने रिप्रेझेंट करून दिला. अब आपल्याला काय करायचं बरं n नंबर ऑफ पार्टिकलचा टॉर्क फाइंड आउट करायचं. जर n नंबर ऑफ पार्टिकलचा जर टॉर्क फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यातला मास किती बरं ते mn इतका मास असेल. त्याच्यातला डिस्टन्स rn इतका डिस्टन्स असेल. बट डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्याच्यातला कॉन्स्टंट काय असेल बरं तो अँग्युलर ऍक्सेलरेशन. याला इक्वेशन नंबर 3 ने मी रिप्रेझेंट करून दिला.
म्हणजे आपण फर्स्ट पार्टिकल मधला टॉर्क फाइंड आउट केला, सेकंड पार्टिकल मधला टॉर्क फाइंड आउट केला आणि एन नंबर ऑफ पार्टिकल मधला सुद्धा आपण टॉर्क या ठिकाणी फाइंड आउट केला. बट आपल्याला पार्टिकलचा टॉर्क नकोय, आपल्याला होल जी रोटेटिंग बॉडी असेल तर त्या रोटेटिंग बॉडी मधल्या टॉर्कचा आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. मग देअरफॉर टोटल टॉर्क acting on rotating body मधला जो टोटल टॉर्क असेल तर तो टोटल टॉर्क आपल्याला फाइंड आउट करायचे. मग टोटल टॉर्क इज इक्वल टू τ1 प्लस τ2 प्लस अप टू τn. म्हणजे आपण फर्स्ट पार्टिकलचा टॉर्क आणि एन नंबर ऑफ पार्टिकलचा टॉर्क म्हणजे एन नंबर ऑफ पार्टिकलचा जो टॉर्क असेल तर त्या टॉर्कचं काय करून दिलं बरं, समेशन करून दिलं तर आपल्याला टोटल बॉडीचा त्या ठिकाणी टॉर्क मिळणार असेल. देअरफॉर याला इक्वेशन नंबर 4 ने रिप्रेझेंट करून दिलं. सिंपल सी कंडिशन असेल पुट इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड इन इक्वेशन नंबर 4. इन इक्वेशन नंबर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड आपल्याला तिन्ही इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट अप करून द्यायचे. मग टॉर्क इज इक्वल टू, आता फर्स्ट टॉर्कची व्हॅल्यू काय पडते, τ1 ची व्हॅल्यू काय आली m1 r1 स्क्वेअर इनटू अल्फा प्लस सेकंडची m2 r2 स्क्वेअर इनटू अल्फा प्लस अप टू mn rn स्क्वेअर इनटू अल्फा. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा फर्स्ट पार्टिकलचा मास आणि त्याच्यातल्या डिस्टन्सचा स्क्वेअर प्रॉडक्ट केला तर आपल्याला फर्स्ट पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय, तसा सेकंडचा मिळतोय अप टू n नंबर ऑफ पार्टिकल पर्यंतचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो आपल्याला. मग या ठिकाणी बघा इथे पण अल्फा कॉन्स्टंट आहे, इथे पण अल्फा कॉन्स्टंट आहे, इथे पण अल्फा कॉन्स्टंट आहे, तो कॉमन काढा. देअरफॉर τ इज इक्वल टू m इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू mn rn स्क्वेअर ब्रॅकेटला मल्टिप्लाय हा अल्फा असेल म्हणजे अँगुलर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. मग आता हा बघा फर्स्ट पार्टिकलचा मास इनटू डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट म्हणजे फर्स्ट पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया, सेकंड पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अप टू n नंबर ऑफ पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया. या सगळ्यांचं समेशन आपल्याला करायचं एका सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये. देअरफॉर या ठिकाणी बघा देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू, आता हा जो समेशनचा फॉर्म असेल तर आपल्याला एका सिम्बॉलच्या फॉर्म मध्ये समेशन ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स i इज इक्वल टू 1. म्हणजे आपण कोणाकोणाचं समेशन करतो बरं, मग आपण या ठिकाणी मास आणि डिस्टन्सचा जर स्क्वेअर असेल तर त्या स्क्वेअरचा प्रोडक्ट करतोय. मग मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट. ठीक आहे. बट आपण या ठिकाणी मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा प्रोडक्ट करून दिला पण आपण किती पार्टिकलचं समेशन करतोय बरं, ते n नंबर ऑफ पार्टिकलचं समेशन करतोय म्हणजे समेशन ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स mi ri स्क्वेअर. ठीक आहे. इनटू हा अल्फा त्या ठिकाणी ऍज इट इज असेल अल्फा म्हणजे अँगुलर ऍक्सेलरेशन. बट summation of n number of particles mi ri square is equal to moment of inertia. ठीक आहे ना, कारण की तो प्रोडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्सचा जर स्क्वेअर करून दिला तर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. आपण हे प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं, त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण फाइंड आउट केलेला आहे. मग पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. देअरफॉर टॉर्क इज इक्वल टू I into अल्फा that will be the torque acting on a rotating body. हा जो बॉडी रोटेट होतोय तर त्याच्यातला जो टॉर्क असेल तर त्या टॉर्कचे एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलं आणि तो टॉर्क आपल्याला मिळाला. टॉर्क इज इक्वल टू टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. तो म्हणजे टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे I असेल इंटू हा अल्फा म्हणजे अँगुलर ऍक्सेलरेशन असेल. मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये आपण रोटेटिंग बॉडीचा अँगुलर मोमेंटमही फाइंड आउट केला आणि त्याच्यातला टॉर्कही फाइंड आउट केला. ठीक आहे. आय होप हे दोन्ही जे एक्सप्रेशन असतील, जे दोन्ही टॉपिक असतील तर ते प्रत्येकाला अंडरस्टँड झाले असेल. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू.